नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। काल ज्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात आली होती आणि त्यामध्ये जी पदे आहेत त्या पदांचा एक प्रकारे कशा प्रकारे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्मची फीस किती आहे आणि इतर पदांच्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि याच्यात तुम्हाला जवळपास सर्व माहिती मी इन्क्लूड करत आहे। ठीक आहे, तर आपण एक सुरुवात करूया। तर इथे लक्षात घ्या, पदांच्या बाबतीमध्ये इथे सुरुवातीला माहिती दिलेली आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघु लेखक, निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक, चपराशी या संवर्गातील पदभरतीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही जर बघाल तर ही पदं दिलेली आहेत, राज्यस्तरीय संवर्गातील पदे आणि जिल्हास्तरीय संवर्गातील पदे। तर राज्यस्तरीय संवर्गातील पदांमध्ये लघुलेखक निम्न श्रेणी याची एकूण 5 पदे आहेत, लघु टंकलेखकची एकूण 16 पदे आहेत। त्याचप्रकारे जिल्हास्तरीय संवर्गातील पदे जी आहेत त्यामध्ये 1 नंबरला जवान राज्य उत्पादन शुल्क याची एकूण 371 पदे आहेत, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याची एकूण 70 पदे आहेत आणि चपराशी या पदाकरिता एकूण 50 पदे आहेत। पुढे जाऊया। तर इथे एकूण पदांचा एक प्रकारे पूर्ण तपशील दिलेला आहे। ही स्लाइड थोडी मोठी असल्या कारणाने मी डायरेक्टली पुढे जातो। ही स्लाइड तुम्ही नंतर आपल्या ॲडमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता। याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही, फक्त पदांचा एक प्रकारे तपशील तुम्ही नंतर बघून घ्या, परंतु फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेल। इथे लक्षात घ्या, येथे एकूण जी भरावीची पदसंख्या आहे आणि आरक्षणासंदर्भात जी सर्वसाधारण तरतुदी आहेत त्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल किंवा महिला प्रवर्ग असेल किंवा इतर जे मागास प्रवर्ग आहेत, त्याचप्रकारे अनाथ या प्रवर्गासाठी असणारं आरक्षण, विमुक्त जाती, भटका जमाती क ब क ड याचं जे आरक्षण आहे ते यासंबंधी पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि माजी सैनिकाबद्दल पण जे आरक्षणाचा भाग आहे तो पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, तो तुम्ही एकदा जाहिरातीमध्ये बघून घ्या। इथे जो भाग येतो वेतन श्रेणीचा, तर इथे तुम्ही बघू शकता पहिलं जे पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी याचं S15 जे वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर जो आहे तो S15 आहे आणि याच्यामध्ये 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे असणारे जे काही भत्ते आहेत ते याच्यामध्ये ॲड आहेत। पुढे इथे जर बघितलं तुम्ही लघु टंकलेखक यासाठी असणारा जो त्याचा म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणूया S8 श्रेणीमध्ये येतो तो, त्याचप्रकारे 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय जे काही भत्ते आहेत ते असतील याच्यामध्ये। जवान पदाकरिता S7 असेल, जवानी वाहन चालकसाठी पण S7 याचा ह्या दोघांचा जो काही पे स्केल आहे तो सारखाच आहे, 21,700 ते 69,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे जे काही देय भत्ते आहेत ते याच्यामध्ये ॲड असतील। आणि चपराशी हे जे प्रवर्ग आहे याच्यासाठी S1 हा पे स्केल असेल 15,000 ते 47,600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय जे भत्ते असतील ते याच्यामध्ये ॲड आहेत। पात्रतेमध्ये आपण बघूया, याच्यामध्ये एकूण जो वयोमर्यादेचा जो भाग दिलेला आहे तर तो तुम्ही इथे बघू शकता। तर साधारण जाहिरातीमध्ये जो काही क्रायटेरिया असतो तोच इथे पण आहे, म्हणजे किमान तुमचं 18 वर्ष हे सर्व पदांकरिता असणं आवश्यक आहे। म्हणजे 18 वर्षाच्या पुढील जो काही व्यक्ती असेल तो ह्या पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहे। आणि बाकीचे जे काही क्रायटेरिया असतात की याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 43 कुठल्या अमागास वर्गाकरिता आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSचा असेल त्याला पण 43 प्रवर्ग 43 वर्षाची एक प्रकारे वयोमर्यादा दिलेली आहे। आणि बाकीचं मागासवर्गीय प्रवर्ग जर असेल तर 45 वर्षाचा क्रायटेरिया दिलेला आहे सर्व पदांकरिता। ठीक आहे, आणि ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर इथे 40 प्रत्येक पदाकरिता किमान 40 म्हणजे जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 40 वर्ष वयोमर्यादा आहे, मागासवर्गीयसाठी 45। त्याचप्रकारे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल अमागास ओपनचा त्याला त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिथिलता आहे वयामध्ये। मागासवर्गीय EWS कॅन्डिडेट असेल तर त्याला त्याच्यामध्ये सेम 43 वर्ष म्हणजे 3 वर्षाचा शिथिलता असेल। माजी सैनिक असेल
त्याला 38 वर्ष अधिक सेवा कालावधी प्लस 3 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर असेल तर 43 वर्ष अधिक सेवा कालावधी अधिक 3 वर्ष. म्हणजे अशा प्रकारचा हा जो वयोमर्यादेचा भाग आहे हा पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. याच्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे लघुलेखक निम्न श्रेणी, याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण लागते. लघुलेखनाची गती जी आहे 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजे मराठी 30, इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट. तर हा तुमचा टायपिंग स्पीड असलं पाहिजे. कशासाठी तर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी. लघु टंकलेखक जर असेल तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवं. लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी इंग्लिश 30-40 सेम इथे पण तोच क्रायटेरिया आहे. म्हणजे मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क ह्या पदाकरिता फक्त माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवा. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क इयत्ता 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना. किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा त्याच्याकडे परवाना म्हणजे लायसन्स आवश्यक आहे. म्हणजे लाईट मोटर व्हेकल LMV त्याच्याकडे लायसन्स असणं आवश्यक आहे. हेवी नसेल तरी ते नंतर करून घेतील किंवा तो क्रायटेरिया सध्या लागत नाही. सध्या फक्त लाईट मोटर व्हेकलचं तुमचं 4 व्हीलरचं लायसन्स आवश्यक आहे. कशासाठी तर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता. त्यानंतर चपराशी या प्रवर्गाकरिता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण लागतं. ठीक आहे. शारीरिक पात्रता इथे जर आपण बघाल तर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी जी काही शारीरिक पात्रता आहे ती इथे दिलेली आहे की पुरुष उमेदवाराकरिता उंची किमान 165 सेंटीमीटर असायला हवी आणि महिला उमेदवारांसाठी ती किमान 160 सेंटीमीटर असायला हवी. छाती पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्याच्यामध्ये +5 करून म्हणजे किमान 84 पर्यंत असलं पाहिजे. ठीक आहे. न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगून 84 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे वजन जे आहे तर पुरुष उमेदवारांसाठी लागू नाही आहे, महिला उमेदवारांसाठी ते 50 किलोग्राम असलं पाहिजे. ठीक आहे. इथे अभ्यासक्रमाचा भाग दिलेला आहे. पहिले जे पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी त्याचप्रकारे लघु टंकलेखक आणि जवान राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही पदाकरिता हा सिलेबस आहे. इथे यामध्ये जे विषय आहेत विषयामध्ये पहिल्यांदा बुद्धिमापन चाचणी, त्यानंतर सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे. आता लक्षात घ्या याच्यासाठी पात्रता जी दिलेली आहे तीच माध्यमिक शाळेच्या दर्जाची दिलेली आहे. त्यामुळे ह्या परीक्षेचा जो दर्जा असेल म्हणजे याची जी लेवल आहे ती माध्यमिक शालांत दर्जाची असणार आहे. म्हणजे पेपर हा खूप अवघड नसणार आहे. एकदम एक प्रकारे काय म्हणूया आपण त्याला इझी टू मॉडरेट लेवल ह्या पद्धतीचा तो असणार. आणि याचं जे माध्यम दिलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मराठी आपलं बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान याचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेत आहे. आणि मराठी जी भाषा आहे ती मराठीमध्ये आणि इंग्रजीची जी पेपरमधली माध्यम असेल ते पण इंग्लिशमध्ये असेल. म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान हे तुम्ही मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील. तुम्हाला ते सोडवताना जर काही भाषेमध्ये काही फरक जाणवला तर तुम्ही काय करू शकता एक प्रकारे दोन्ही प्रश्न बघू शकता. आता प्रश्नाची जी संख्या आहे बुद्धिमापन चाचणीचे एकूण 30 प्रश्न आहेत आणि त्याला 30 गुण आहेत. सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न आहेत त्याला 30 गुण आहेत. मराठी याला 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत. त्याचप्रकारे इंग्रजीचे 30 प्रश्न आणि त्याला 30 गुण आहेत. म्हणजे 120 प्रश्न असतील आणि 120 त्याला मार्क आहेत. एका प्रश्नाला 1 गुण. आणि पेपरची जो कालावधी आहे तो 1 तास 30 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. लक्षात. त्यानंतर दुसरं जे पुढचं पद आहे जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याला पण तो सेम सिलेबस आहे. आणि याचा जो सर्वसाधारण दर्जा आहे तो शैक्षणिक अर्हतेनुसार त्याचा दर्जा म्हणजे तोच माध्यमिक शाळेच्या लेवलचा असेल. आता मला वाटतं याचं जे आपण मागे इथे जर बघाल आपण तर इयत्ता 7वी उत्तीर्ण दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचा हा जो दर्जा असेल सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार तर जर ह्या पदाकरिता जर 7वी पास लागत असेल तर त्यानुसार त्याची जी पात्रता असणार आहे म्हणजे परीक्षेचं स्वरूप एकदम सोपं असणार आहे. म्हणजे 7वी पासच्या लेवलचंच असेल ते किंवा त्याच्या जवळचं 7वीचा जो बोर्डचा जर तुम्ही अभ्यास केला 7वी बोर्डची पुस्तकं जरी वाचले तुम्ही तरी हा भाग तुमचा पूर्ण कव्हर होईल.
आणि त्या मला तर वाटतं तुम्ही 7वी बोर्डचा जरी अभ्यास केला एक प्रकारे तरी तुमचा हा पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होईल. म्हणजे तुम्ही 7वी बोर्डच्या परीक्षेच्या तुलनेनेच याचा अभ्यास करायला पाहिजे ह्या पदाकरिता तरी, हे लक्षात घ्या. इथे पण सारखंच बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये त्याचे प्रश्न असतील आणि मराठीचे प्रश्न मराठीत आणि इंग्लिश ह्या सब्जेक्टचे इंग्लिशमध्ये प्रश्न असतील. इथे पण पूर्ण 120 प्रश्न, 120 मार्क, एका प्रश्नाला 1 गुण आणि पेपरचं जे कालावधी आहे तो पण 1.5 तास. वस्तुनिष्ठ बहुपर्याय हा पेपर असेल. त्याचप्रकारे चपराशी या पदाकरिता बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान म्हणजे सेम तोच सिलेबस आहे. दर्जा याचा खूप कमी असणार आहे, लक्षात घ्या. आणि इथे पण तुम्ही जर बघाल तर फक्त प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे इथे जवळपास 200 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. एका प्रश्नाला 1 गुण आणि कालावधी इथे वाढलेला आहे. इथे 2 तासाचा वेळ आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. चपराशी या पदाकरिता म्हणजे जे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ती माध्यमिक लेवलची असल्या कारणाने इथे जी प्रश्नपत्रिका असेल ही वाहन चालक या पदाकरिता असणाऱ्या परीक्षेच्या तुलनेने थोडी वरची असेल. आणि जे पहिले 3 पद आहेत त्या पदाच्या दर्जाची जरी विचार केला तरी हरकत नाही. परंतु इझी टू मॉडरेट लेवल म्हणजे साधारणतः एक प्रकारे सोप्या पद्धतीपासून तर थोडी वरची लेवल असेल. आणि जरी तुम्ही तलाठी या पदाकरिता जर भाग बघितला तर ते खूप वरचा भाग होईल. परंतु साधारणपणे सरसेवा भरतीसाठी आवश्यक जे काय आहे तर तेवढा तुम्ही सिलेबस करू शकता सोप्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. सिलेबसमध्ये जे जे घटक याच्यामध्ये आहेत ते लक्षात घ्या. बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर तुम्ही किती कमी वेळेमध्ये किती चांगल्या प्रकारे अचूकपणे विचार करू शकता याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारण्यात येतील. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र आणि विज्ञान आणि चालू घडामोडी. म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये जास्त याच्यामध्ये अंतर्भाव केलेला नाही. फक्त तुम्ही महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, ठीक आहे. त्याचप्रकारे आधुनिक भारताचा इतिहास परंतु महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह म्हणजे तुम्ही काय करू शकता, जे समाजसुधारक आहेत ज्यांचा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये वाटा आहे त्याचप्रकारे त्यांनी एक प्रकारे सामाजिक जे कार्य केलेलं आहे महाराष्ट्रातील ते समाजसुधारक असतील आणि महाराष्ट्रातल्या विशेष संदर्भासह जे काही भारताचा इतिहास असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला पंचायत राज चांगला घटक करावा लागेल आणि इतर ज्या साधारण घडामोडी आहेत म्हणजे राज्य शास्त्राच्या दृष्टीने राज्याच्या बेसिसवर म्हणजे तुम्ही विधानसभा, विधानमंडळ, विधान परिषद असेल किंवा मग तुम्ही साधारणतः जो राज्यसभेचा भाग असेल जो महाराष्ट्राच्या तुलनेनं म्हणजे आपण एक प्रकारे राज्यातले किती खासदार आहेत की जे समजा राज्यसभेमध्ये कार्यरत आहेत, किती खासदार लोकसभेमध्ये कार्यरत आहेत किंवा महाराष्ट्राचे एकूण किती खासदार ते लोकसभेमध्ये म्हणजे त्यांच्या जागा किती असतात एकूण, याचा जर तुम्ही एक साधारणतः अभ्यास केला म्हणजे तुमचा नागरिकशास्त्राचा भाग कसा कव्हर करू शकता तुम्ही. म्हणजे महाराष्ट्राचा विशेष त्याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. आणि नागरिकशास्त्रासाठी मला तर वाटतं तुम्ही पंचायत राज जरी केला तरी पंचायत राजचे भरपूर प्रश्न पडतात सरसेवा भरतीसाठी. त्याच्यामुळे तुम्ही नागरिकशास्त्र हा विषय क्रमिक पुस्तकातून जरी केला तरी तो तुमचा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याच्यानंतर विज्ञानचा जो भाग आहे हा पण तुम्ही क्रमिकमध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता. आणि चालू घडामोडीसाठी कुठलं पण एखादं वार्षिकी जर तुम्ही वाचलं तरी तुमचा पूर्ण चालू घडामोडीचा भाग त्यामध्ये कव्हर होतो. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जरी केलं तुम्ही किंवा बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक जरी केलं तरी तुमचा हा मराठीचा पूर्ण भाग त्याच्यामध्ये कव्हर होतो. ग्रामरचा भाग असेल, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, वाक्याचा उपयोग आणि उत्तरावरील प्रश्न तर सोपा भाग असतो हा. त्याचप्रकारे इंग्रजीसाठी तुम्ही पालनसुरी हे पुस्तक पण वाचू शकता. पालनसुरी किंवा रेन अँड मार्टिन जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी वापरतात रेन अँड मार्टिनचं ते पण पुस्तक तुम्ही रीड करू शकता. सेम याच्यामध्ये ग्रामर आणि पॅसेजचं पण प्रश्न असतील. इथे तुम्ही परीक्षेचे टप्पे बघू शकता. म्हणजे जे पदं आहेत त्या पदांसाठी असणारे परीक्षेचे एकूण टप्पे किती आणि त्याला गुण किती आहेत. तर इथे बघा पहिले जे पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी लेखी परीक्षा असणार आहे 120 गुणांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी जी असणारे मैदानी परीक्षा ती 80 गुणांची असणार आहे. असा एकूण हा 200 गुणांचा भाग असणार आहे जवान राज्य उत्पादन शुल्कासाठी. त्यानंतर जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कासाठी लेखी परीक्षा असणारी 120 गुणांची, शारीरिक चाचणी असणारी 80 गुणांची, असा एकूण 200 गुणांचा अंतर्भाव असणार आहे. आणि याच्यामध्ये अर्हता जी असणार आहे ज्याच्याकडे लाईट मोटर व्हेकल असेल आणि जड मोटर वाहन चालवणे याच्यानुसार त्याचं क्वालिफाईंगनुसार त्याला काय असणार एक प्रकारे ती अर्हता
असणार आहे. सदर चाचणी ही फक्त जवानी वाहन चालक या पदाच्या उमेदवारांची घेण्यात येईल. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लाईट मोटर व्हेकलचं तुमचं लायसन्स आवश्यक आहे. चपराशी या पदाकरता फक्त लेखी परीक्षा आहे 200 गुणांची. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक या पदाकरता लेखी परीक्षा असणार आहे 120 गुणांची आणि टायपिंगची एक प्रकारे व्यावसायिक चाचणी जी असणार आहे ती 80 गुणांची. असा एकूण 200 गुणांचा अंतर. शारीरिक पात्रता आणि पडताळणी किंवा मैदानी परीक्षा, मैदानी चाचणी, तर हे जे 2 पदे आहेत या पदांकरिता जी शारीरिक चाचणी असणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी इथे तो पूर्ण भाग दिलेला आहे की काय काय घेणार आहेत. तर मैदानी चाचणीचा प्रकार कुठला आहे आणि त्याला गुण किती आहेत. तर लक्षात घ्या, 1.5 किलोमीटर धावणे त्याला 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळा फेकला 20 गुण, असे एकूण 80 गुण आहेत पुरुष उमेदवारांसाठी. तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर धावणे त्याला 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे त्याला 30 गुण आहेत आणि गोळा फेकला 20 गुण, असे एकूण 80 गुण आहेत. इथे लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, नकारात्मक गुण पद्धती जी म्हणतो आपण, तर ह्या परीक्षेसाठी असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे 1/4 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. त्यामुळे प्रश्न सोडवताना व्यवस्थित काळजी घेऊन सोडवा. ह्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, नकारात्मक गुण पद्धती आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न सोडवताना जे तुम्हाला माहिती आहे ते अचूक प्रश्न सोडवा. चुकीची एक प्रकारे उत्तरे देण्याचे प्रयत्न करू नका किंवा त्याच्यामध्ये काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करायचा नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत, परंतु नकारात्मक गुण पद्धती जी आहे ती याला लागू आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हे सुरुवातीचे जे पदे आहेत, लघु लेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक, ज्याला टायपिंग रिक्वायर्ड आहे, म्हणजे टायपिंगची जी स्किल आहे त्यासाठी जी पुढची परीक्षा घेणार आहे, तर त्या लेखी परीक्षेसाठी म्हणजे एकूण सुरुवातीची जी पहिली परीक्षा होईल त्यामध्ये जे विद्यार्थी 45% पेक्षा जास्त गुण मिळवतील तर त्या विद्यार्थ्यांनुसार गुणोत्तर क्रमानुसार म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानुसार सुरुवातीची प्रत्येक पदाकरिता एक जागेसाठी 10 उमेदवार, म्हणजे जेवढी जागा आहेत तर प्रत्येक जागेसाठी 10 उमेदवार, म्हणजे एका जागेला 10 उमेदवार मागवतील. तर समजा किमान 10 जर पदं असतील तर 100 उमेदवार बोलवतील ते कुठलं पुढच्या परीक्षेसाठी. तर जेवढी त्याची पदे आहेत त्या पदाच्या 10 पट उमेदवार ते काय करतील पुढच्या कौशल्य चाचणीसाठी बोलवतील आणि त्यांची मग ती कौशल्य चाचणी घेतल्यानंतर त्याची मग नंतर मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, इथे खाली तो पॉईंट मेन्शन केलेला आहे. लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक यांच्यासाठी या पदावर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य चाचणी जी व्यावसायिक चाचणी आहे त्याची स्किल टेस्ट ती पडताळणी नंतर मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट कशी लावणार, तर पहिली 120 मार्काची लेखी परीक्षा आणि 80 गुणांची नंतर जी त्यांची टायपिंग स्किल आहे तर ह्या बेसिसवर त्यांचं काय होईल नंतर सिलेक्शन होईल, फायनल सिलेक्शन. इथे लक्षात घ्या, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, तर ही एक्झाम TCS मार्फत घेणार आहेत, तुम्हाला माहितीच असेल ऑलरेडी, तरी मी सांगतो. इथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत ही परीक्षा होणार आहे. तर त्याच्या अर्ज प्रणालीवर सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करायची म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आणि तुमचं अकाउंट तयार करायचं, खातं तयार करायचं. खातं तयार केलेलं असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करा. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला बदलायचा असेल, ईमेल ID त्याच्यामध्ये मेन्शन करायचा असेल किंवा तो अपडेट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि विविध कालावधीमध्ये तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर ते कुठले आहेत ते मी खाली तुम्हाला सांगतो आणि जे काही परीक्षा शुल्क आहे तो पण तुम्हाला विविध कालावधीमध्ये त्याचा भरणा करायचा आहे. तर इथे तुम्हाला पूर्ण कागदपत्र कुठली लागतात ती दिलेली आहे. तर ही चेकलिस्ट एकदा बघून घ्यायची, वाटलंच एका पेजवर हे पूर्ण डॉक्युमेंट लिहून घ्यायचे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक पाहिजे. तर कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत एकदा बघून घ्या. SSC 10वीची म्हणजे तत्सम शैक्षणिक अर्हता जी आहे म्हणजे 10वी पासिंगचं जे सर्टिफिकेट आहे त्याची PDF, वयाचा पुरावा याच्यापैकी कुठले एक, शैक्षणिक अर्हता तुम्हाला जी सांगितलेली त्या शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्ग असेल तर तुम्हाला त्याचा पुरावा लागेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल EWS असेल तर त्याचा पुरावा लागेल, NCL तुम्हाला लागतं तर नॉन क्रिमिलियरचा पुरावा लागेल, दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा लागेल, खेळाडूसाठी तुमचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल, अनाथ आरक्षणासाठी त्याचा पात्र असल्याचा पुरावा, इतर जे आहेत महिला वर्ग, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षण याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे एक डोमिसाईल पण तुम्हाला लागेल सर्वांसाठी. त्याचप्रमाणे विवाहित स्त्री असेल तर तिच्या नावामध्ये जर बदल झाला असेल तर त्याचा पुरावा लागेल, गॅजेट वगैरे केलं असेल, नसेल केलं तर करून घ्या, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, 10वीची जी सनद आहे त्याच्यावर तुमचं येऊन जातं मराठी भाषेचं नॉलेज असल्याचा,
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याचा फॉर्मॅट असतो अवेलेबल. त्या फॉर्मॅटवर फक्त तुमचं एक प्रकारे माहिती भरायची आणि सेल्फ अटेस्टेड करायचं, स्वसाक्षांकित करायचं. टंकलेखनाचे प्रमाणपत्र मराठी इंग्लिश जे काही लागू आहे ते आणि लघुलेखनाचे प्रमाणपत्र ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्याचप्रकारे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे आरक्षण असेल तर त्याचा पुरावा, MSCIT झालं असेल तर ते, आणि हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव ह्या पदाकरिता जो आवश्यक आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. अर्ज सादर करण्यासाठी ही तुम्हाला लिंक माहिती असेल, stateexcise.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे ही वेबसाईट वर एकदा व्हिजिट करा आणि तिथे पूर्ण ह्या माहिती दिली असेल ती पण एकदा पुन्हा बघून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. तुम्हाला कुठलं सेंटर घ्यायचं ते सेंटर तिथे निवडायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे म्हणजे एकदा सेंटर तुम्ही चॉईस केल्याच्या नंतर ते परीक्षेच्या कुठल्याही कालावधीमध्ये म्हणजे एकदा प्रोसेस सुरू झाली त्याच्यानंतर ते सेंटर बदलण्यात येणार नाही. बाकी जो तपशील आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे, 30 मेला सुरुवात होते सकाळी 10 वाजल्यापासून तर 13 जून 2023 17 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. 13 जूनला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि जे विहित परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे त्याच्यासाठी पण तोच कालावधी आहे. ठीक आहे. परीक्षेचा दिनांक आणखी याच्यामध्ये अपडेट दिलेला नाही म्हणजे परीक्षेचा तारीख मेन्शन नाही केलेला, परंतु ते तुम्हाला नंतर ह्या तारखेला आपली परीक्षा होणार आहे. इथे परीक्षा शुल्क दिलेलं आहे. म्हणजे हे जे पदे आहेत ह्या पदांसाठी अराखीवसाठी म्हणजे ओपनसाठी किती फीस आहे आणि राखीव प्रवर्गासाठी किती फीस आहे. तर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 900, अराखीवसाठी आणि राखीवसाठी 810, लघुटंक लेखकसाठी 900, इकडे 810, जवान गट क साठी 735, ओपनसाठी 660, राखीव प्रवर्गासाठी जवानी वाहन चालकसाठी अराखीवसाठी 800 आणि राखीव प्रवर्गासाठी 720, चपराशी गट ड साठी अराखीवसाठी 800 आणि राखीव प्रवर्गासाठी 720. तर अशा प्रकारे पूर्ण हा परीक्षेच्या फीस संबंधी माहिती दिलेली आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जवळपास माहिती याच्यात दिलेली आहे. अजूनही याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे तुम्हाला TCS कन्सल्टन्सीचा हा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर अर्जामध्ये माहिती भरताना काही त्रुटी आली तर तुम्ही इथे पण तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता. सध्या हा मी व्हिडिओ इथे थांबवतो. थँक्यू.